नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या सिंधुरत्न चॅनलवर। आज मी चालली आहे हे भोपळ्याच्या बागेत। भोपळ्याची फुलं बघूया किती आहेत ती। भरपूर भोपळ्याची फुलं आलेली आहे। छान भोपळ्याची फुलं आलेली आहेत, पण पाऊस लागतोय ना, त्याच्यामुळे फुलं येऊन सुद्धा त्याला भोपळे धरत नाही आहेत। ज्या फुलामध्ये भोपळा नाही आहे ना, ते मी फुल काढणार आहे। पाऊस भरपूर लागला आहे ना, त्याच्यामुळे हे बघा, एवढी भोपळ्याची फुलं भेटली भरपूर। आपण आता मस्तपैकी भाजी बनवूया त्याची। भरपूर भेटली आहेत फुलांची फुलं भोपळ्याची। आता आपण हे व्यवस्थित साफ करून घेऊया आणि मग त्याची भाजी बनवूया। आपण आता हे अशी व्यवस्थित साफ करून घेऊया। याला चिरायचं काय मोठं हे नाही, अशा हाताने हे करून घेतली तरी चालतील। भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे। जवळजवळ ही 20 फुलं होती, 20 फुलं भेटलेली मला। 20 फुलांना मी स्वच्छ धुवून साफ करून बारीक करून घेतलेलं आहे। आणि त्यासाठी मी कांदा घेतला आहे, एक वाटी भरून कांदा घेतला आहे। कांदा जरा जास्त टाकायचा, म्हणजे भाजी जरा वाढते पण। आणि हे सगळे मसाले आहेत, मी आता टाकताना तुम्हाला दाखवते। थोडा कढीपत्ता टाकायचा भाजीला। कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे। आपण आता तेल टाकूया।
भाजीत पाणी घालायची काहीच गरज नाही, कारण भाजीला पाणी आपोआप सुटणार आहे. मोहरी घालते मी. कढीपत्ता टाकायचा. भाजी एकदम साधी आणि सोपी आहे, तर मोठंसं काही नाही त्याच्यात. भाजी एकदम छान लागते ही. कांदा आपला मस्तपैकी टाकलेला आहे. थोडा लाल नंतर भाजीबरोबर परत भाजतो. आपण आता तिकडे मसाला टाकले. हळद पूड आहे, लाल तिखट आहे, हा नाश्ता मसाला आहे, ही धनिया पूड आहे, जराशी टाकली आहे, जास्त नाही. भाजी एकदम मस्त होणार. हे फुलं मोठी मोठी दिसत आहेत तुम्हाला, पण ती छोटी होणार. एकदम मऊ जशी भाजी असते ही. पाणी अजिबात टाकायचं नाही, पाण्याची गरजच नसते. चवीपुरतं मीठ टाकूया. जराशी वाफेवर तिला शिजवायची. भाजी आपली तयार झाली आहे. मी पाणी जरासुद्धा टाकलं नव्हतं, तरी पण पाणी सुटलं. आता आपण थोडं खोबरं घालूया. एकदम भाजीला मस्त वास सुटला. अळंबीची भाजी होते ना, तशी भाजी लागते ही मस्तपैकी. एकदम छान. भाजीला कलर पण छान आलाय, मस्त झाली. थोडी माणसं असली ना तर चालते, दोघा तिघांना आरामात होईल. भाजी तयार झाली एकदम रेडी. छान अळंबीची भाजी असते ना, तशी छान भाजी झाली. आपली भाजी ही आता खाण्यासाठी तयार आहे. भोपळ्याच्या फुलांची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही पण करून बघा फुलांची भाजी. भोपळ्याची भाजी छानच होते, पण भोपळ्यांच्या फुलांची भाजी कशी होते ते करून बघा आणि चव बघायला तुम्ही पण या. आता माझी भाजी रेडी झालेली आहे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.